ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. कोविड चालू झाल्यापासून ज्ञानगाथा, उद्यमगाथा, सेवागाथा, त्याचप्रमाणे चिंतन गाथा या विविध उपक्रमांतर्फे आपण दर शनिवारी आणि रविवारी खूप छान काम करणाऱ्या, काही ग्रामीण भागात, काही शहरी भागामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आपल्या भेटीला आपण आणतो आहोत. तर आजच्या ज्ञानगाथामध्ये आलेलं आहे एक असंच एक जोडपं, योगिनी आणि अजय डोळके. नमस्कार. नमस्कार. आज परत एकदा आपल्या दोघांचंही मी ह्या आजच्या ज्ञानगाथामध्ये स्वागत करते आहे. या दोघांची ओळख करून द्यायची तर एक खूप वेळ आपल्याला हवाय, कारण त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की एक मला दिलेल्या वेळामध्ये मी त्यांची पूर्णपणे ओळख नाही करून देऊ शकणार. तर मी त्यांनाच विनंती करणार आहे की ह्या सगळ्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांनीच सांगावं. थोडस मी, योगिनी माझी मैत्रीणच आहे, तर त्याच्यामुळे मी मैत्रिणीची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न छोटासा करते आहे. अजय आणि योगिनी हे दोघंही एकमेकांना भेटले कॉलेजमध्ये जेव्हा ते ग्रॅज्युएशन करत होते. दोघांचाही विषय एकच होता आणि त्यामध्ये ते भेटले, मला वाटतं प्रेमातही पडले आणि दोघं एकमेकांना भेटले. हा एक दुग्ध शर्करा योगच होता की त्याच्यामुळे हा सृजनाचा सोहळा असंच आपण म्हणूया की यवतमाळ मधील आदिवासी भागांमध्ये ते गेले आणि सृजन नावाच्या संस्थेची त्यांनी स्थापना केली. अजय डोळकेंच्या घरी वातावरणही होतं आणि अजयजींचा खूप वर्षापासून बाबा आमटेंशी खूप चांगला संबंध होता. त्याचप्रमाणे मला वाटतं लाडखेडकर सरांशीही खूप संबंध होता त्यांचा आणि त्यांना पहिल्यापासून सामाजिक कामाची आवडच होती. त्याचप्रमाणे योगिनीच्या घरी सुद्धा गांधी विचारांनी भारलेलं एक कुटुंब तिच्या मागे उभं होतं. त्याच्यामुळे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि आपल्याला ह्याच्यासाठी काही करायचंच आहे. हे तिच्यामध्ये मला वाटतं पहिल्यापासूनच थोडस कुठेतरी सुप्त अवस्थेमध्ये हे विचार होतेच. त्यामुळे जेव्हा या दोघांची भेट झाली तेव्हा हे जे विचार, त्यांनी विचारांची देवाणघेवाण अर्थातच केली असणार. कुठे काम करायचं ह्याबद्दलही बराचसा विचार विनिमय त्यांनी केलेला असणार आणि त्याच पद्धतीने त्यांनी आदिवासी भागामध्ये काम करावं हे आपलं कार्यस्थळ निश्चित केलं. छोटस त्यांचं कुटुंब आणि आता मात्र ते फार मोठं वाढलेलं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये बरेचसे आदिवासी कुटुंब जसे आहेतच तसे घरातही 2 मुलं आहेत आणि 3 मुलींना त्यांनी दत्तक घेतलेला आहे. त्याच्यामुळे 5 मुलांचा हा परिवार आणि हे 2 जण. आता मला वाटतं हे सगळं, हा जो प्रवास त्यांचा एक खूप आपण असं म्हणूया की सृजनशील प्रवास हा जो होता सृजन संस्थेचा, त्याच्याबद्दल ऐकायला आपण सर्वजण उत्सुक आहात. तर मी योगिनी आणि अजयजींना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. प्लीज. एवढी छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. आणि अजय तू सुरू कर आणि क्लोज. मी थोडं मोठ्याने बोलायला योगिनी. मी सुरुवात करतो. योगिनी मध्ये मध्ये जोड देत जाईल आणि संपेल देखील. तर माझं नाव अजय डोळके. मी नागपूर इथे माझं सगळं शिक्षण, लहानपण आणि सगळ्या गोष्टी घडल्यात. पण माझ्याकडे माझ्या घरी माझे आई वडील
त्यातल्या त्यात आई ही खानदेशातली होती आणि खानदेशात माझ्या आईकडे साने गुरुजींच्या सेवा दलाचं सगळं वातावरण होतं. आणि या सेवा दलाच्या वातावरणामुळे घरी समाजसेवा आणि समाजासाठी उपयोगी पडणे हा एक मोठा संस्कार मला माझ्या आईकडनं मिळाला. साधारण 10वीत असताना असं झालं की आईने मला सोमनाथला श्रमसंस्कार शिबिरांमध्ये पाठवलं. बाबा आमटेंचं जे सोमनाथचं श्रमसंस्कार शिबिर, याला मी एक समाजाप्रती कमिटेड कार्यकर्त्यांचा कारखाना म्हणेन. एक इतक्या छान प्रकारचं एक वातावरण सोमनाथला असतो. या वातावरणात मी 10वीत असताना माझ्या आईने मला तिथे इंट्रोड्यूस केलं आणि त्याच्यामुळे एक छान पूर्ण एक मला आपण म्हणूया की एक बेस मिळाला. बाबा आमटेंचं जे पूर्ण फिलॉसॉफी आहे की आपण समाजाला देणं लागतो आणि समाजासाठी काम करणं आपलं एक आवश्यक घटक प्रत्येकाच्या मनात असावा, तो संस्कार घेऊन मी पुढे निघालो. साधारण 12वी नंतर ग्रॅज्युएशनच्या काळात जे एक युथफुल आपण म्हणूया एज असतो आणि फुल ऑफ एनर्जी सगळ्या गोष्टी असतात, त्या काळात आम्ही एकमेकांना भेटलो आणि आमच्या एनर्जीज मल्टिप्लाय झाल्या मी म्हणेन. आमच्या कॉलेजमधला ग्रुप देखील तेवढाच छान होता आणि तो काळही फार वेगळा होता. हा सगळा नर्मदा बचाव आणि डेव्हलपमेंटची थिअरीज आणि डेव्हलपमेंट जी होऊ घातली आहे त्याला जगभरात सगळीकडे विचारवंतांनी चॅलेंज केलेलं होतं आणि भारतामध्येही देखील मेधा बाबा आणि कित्येक जण चॅलेंज करत होते आणि त्याच्यावर फार एक चांगली डिबेट बौद्धिक पातळीवर देखील देशभरात चालू होती. जमिनीवर तर आंदोलनं आणि धरणे आणि इतर वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करणे आणि या संकल्पनेला डेव्हलपमेंटच्या थिअरीला चॅलेंज करण्याचा तो काळ होता. फार चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप चांगल्या लोकांबरोबर संपर्क आला आणि बरेच ज्ञान मिळवण्याची ती एक फेज होती. आम्ही दोघंही त्या काळामध्ये व्हॉलेंटियर या स्वरूपात काम करत असू. लकीली याच काळात लाडखेडकर सर सारखे एक ज्याला आपण इंग्रजीत मेंटर म्हणतो, आपण ज्याला गुरु म्हणूया, माझ्या दृष्टीने ते एक ऋषितुल्य ज्ञान मिळवण्याची की ज्यांनी आम्ही दोघंही त्या काळामध्ये व्हॉलेंटियर या स्वरूपात याच काळात लाडखेडकर सर एक माझा आवाज मला ऐकू येतो आहे, याचं तुम्हाला इंटरफिअर होतोय का कुठे? कारण की मला माझा आवाज ऐकू आला आता. नाही कंटिन्यू करा सर. ते मॅडम हा, मला कारण की माझा इको आवाज ऐकू आला म्हणून मी 1-2 मिनिटं मला वाटलं माझ्याशी कोणीतरी बोलतो आणि मला लक्षात आलं की माझाच आवाज मला ऐकू येत होता. नाही वरती चालू आहे ना त्याच्यात. हा असेल. लाडखेडकर सरांच्या संपर्कात आल्यामुळे एक फार वेगळं वळण मिळालं आणि नेचर अँड ह्युमन सायन्सेस हा एक महत्वाचा टप्पा तिथे गाठता आला आणि एन्व्हायरमेंटलिझम, डीप एन्व्हायरमेंटलिझम, ह्युमन आणि नेचर इंटरफेस, मनुष्य आणि निसर्ग जिथे एकत्र येतो त्या प्लेनवर आणि त्या गोष्टींचे सखोल विचार करता आला. एक काय म्हणू गुरु कसा असावा. तर आम्ही पुढे पुढे वाचन, डिबेट, बाहेर जाऊन यायचो, फिरून यायचो, वेगवेगळ्या गोष्टी शिकून समजून यायचो आणि मग कोणीतरी हवं असायचं की जो आपला ऐकेल. लाडखेडकर सरांनी तो रोल आमच्या आयुष्यात फार चांगला निभावला. आम्ही कुठलीही बारीक सारीक गोष्टी समजून शिकून आलो कुठ नाही की त्यांच्याबरोबर तास चर्चा गप्पा करायचो. पुस्तकं वाचून झाली की त्या पुस्तकांविषयीचं विश्लेषण सगळं त्यांच्याबरोबर करायचो आणि ते तेवढे शांतपणे आमच्या सगळ्या गोष्टी ऐकूनही घ्यायचे आणि आम्हाला सगळ्या गोष्टी अनालाइज करण्यासाठी मदत देखील करायचे. या सगळ्या
गोष्टींमध्ये आमच्या ज्ञानात दिवसेंदिवस वृद्धी होत राहिली. आमचे काम करणारे आणि आम्ही ज्यांच्याबरोबर काम करत होतो त्यांचे गुरु मंडळींचं वर्तुळ देखील मोठं होत राहिलं. सुरुवातीच्या काळात मी जसं म्हटलं की नेचर एन्व्हायरमेंट हा जरा माझ्या आवडीचा देखील विषय होता. वन्यजीव, जंगल हा थोडा हेवी होता सुरुवातीच्या काळात. मग पुढच्या काळात तिथे असलेले आदिवासी आणि आदिवासी मंडळी हे देखील एक महत्वाचे ठरले आणि याच्यातनंच मग सृजन या संस्थेचा जन्म झाला. लाडखेडकर सर हे आमचे फाउंडर प्रेसिडेंट देखील होते आणि त्यांनीच आम्हाला या संस्थे ही उघडावी आणि असे शहरातले युवक ज्यांनी ठरवलं आहे की आदिवासी परिसरात जंगल बघून आणि आदिवासी परिसरात जाऊन काम करण्याचा ज्यांनी निश्चय केलाय अशांना प्रोत्साहन द्यावं म्हणून सरांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि ते स्वतः आमच्या संस्थेचे ट्रस्टी देखील होते. योगिनी काही जोडू इच्छित नाही. नमस्कार. माझं पण सगळं लहानपण कॉलेज शिक्षण सगळं नागपुरात झालेलं आहे. मी माहेरची योगिनी जवाहर बढिये. माझे बाबा नाबार्डला होते, आधी रिझर्व्ह बँकमध्ये होते आणि ते बदली त्यांच्या होत असायच्या. पण माझं सगळं शिक्षण नागपुरातच झालं. कॉलेज डेज मध्ये पण मला नाही वाटत की मी खूप काही समाजकार्य करावं वगैरे असं डोक्यात होतं. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधनं मी माझं ग्रॅज्युएशन केलं आणि तेव्हा अजय पण आम्ही दोघं सोबत होतो आणि आमचा एक मोठा ग्रुप होता आणि आम्ही बरेचसे मित्र मैत्रिणी हे थोडे एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम आणि वन्य याच्याबद्दल सेन्सिटिव्ह आणि कन्झर्वेशन बद्दल जास्त सेन्सिटिव्ह होतो. आणि मला असं वाटतं की त्या युथ डेज मध्ये जसं असायला हवं तसंच आम्ही होतो की वी वर मोर ऑफ कन्झर्वेशनिस्ट रादर दॅन ह्युमन सेंट्रिक. आणि खूप हेवी होतं आमचं की जंगल वाचलं पाहिजे, वाघ वाचला पाहिजे, वन्यजीव वाचले पाहिजे. आणि बरेच वेळा मला असं आठवतं अगदी म्हणजे 30 वर्षाच्या आधीच्या याच्यातले आमच्या डिस्कशन्स हे वेर मोर ऑफ की अरे ह्युमन बिंग्समुळे थोड्या अडचणी होतात आणि म्हणून जंगलचं नुकसान होत आहे किंवा वन्यजीवांचं नुकसान होत आहे. आणि आम्ही कॉलेजमध्ये असताना एक म्हणजे त्याच्यात ऑफकोर्स अजयचा पुढाकार होता. व्हेंचरस नेचर क्लब हे आम्ही कॉलेजमध्ये फॉर्म केलं होतं आणि आम्ही इतक्या त्याच्यात ऍक्टिव्हिटीज केल्या WWF बरोबर आणि दॅट ऍक्च्युअली त्याच्यामुळे खूप एक्सपोजर मिळालं. कारण या निमित्ताने आम्ही खूप कॉलेजेसमध्ये शाळांना जाऊन भेटणे वगैरे वगैरे आणि तेव्हा शाळेतले मुलं आणि युवकांबरोबरचं इंटरॅक्शन. बट दॅट वॉज मोर ऑफ वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन आणि फॉरेस्ट कन्झर्वेशन या ह्याने होतं. BSc नंतर मी माझं मास्टर्स जिओलॉजी मध्ये कंटिन्यू केलं आणि ते करत असतानाच मला कारण साहित्याची आणि वाचनाची आवड आहे. आवड अजयला पण खूप आहे, तो दांडगा वाचक आहे. पण मी हे ठरवलं की आपण MSc करत असताना लिटरेचर पण करावं. मग मी इंग्लिश लिटरेचर पण केलं, BA MA आणि MSc टेक अप्लाइड जिओलॉजी मध्ये केलं. आणि जिओलॉजी परत हा माती आणि म्हणजे जमिनीच्या जवळ जाणारा विषय आहे. त्या भूगर्भ आणि प्रत्येक ठिकाणचे दगड आणि माती जशी बदलत जाते तसं खरं म्हणजे जैवसृष्टी बदलत जाते आणि ती जैवसृष्टी जशी जशी बदलते तसंच वन्यजीव पण बदलत जातो. आणि काही वर्षांनंतर हेही लक्षात आलं की त्या ठिकाणचा माणूस देखील बदलतो म्हणजे त्याचे भाषा, त्याचं राहणीमान, त्याचं जीवनशैली. आणि जर का ती शेतीवर अवलंबून असेल तर कुठल्या प्रकारची शेती करतात ती सगळे बेसिकली तिथली जमीन आणि तिथली माती, तिथले खडक कसे आहेत. तो मला हे नेहमी असं ते जिओलॉजी होऊन सगळा ह्युमन बिंग असा
लिंक दिसतो. हे सगळं सुरू असताना मधल्या काळात आम्ही आपापले सगळेच जण, आम्ही जे कॉलेजमधले मित्रमैत्रिणी होतो ते आपापल्या उपजीविकेच्या ह्याच्यात, करिअरच्या ह्याच्यात हे झालेलो होतो. पण 94 मध्ये आमचं लग्न झालं आणि त्यानंतर परत हे आमचं खूप स्ट्रॉंग सुरू झालं की आपण आपल्याला जे काय करायचं आहे त्याच्यासाठी काय लागतं. तर सुरुवातीला आमच्या काही डोक्यात नव्हतं की आपण संस्था बनवावी किंवा असं एक फॉर्मल याच्यात काही करावं. पण लाडखेडकर सरांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी गाईड केलं की तुम्हाला काय करायचं आहे, तो यू नीड अ प्लॅटफॉर्म. आणि तो प्लॅटफॉर्म मग आम्ही सरांबरोबर बसून खूप डिस्कशन्स नंतर, म्हणजे सृजन हे नाव पण सरांनी हे केलेलं आहे की सृजनचं फुल फॉर्म आहे सोसायटी फॉर रुरल अँड अर्बन जॉईंट ऍक्टिव्हिटीज नागपूर. तर ते अर्बन आणि रुरल, कारण की आम्हाला रुरल ट्रायबल याच्यात काम करायचं जास्त इंटरेस्ट होता. पण आमच्या दोघांचे बॅकग्राऊंड, आमचे सगळे संस्थापक हे सगळे नागपूरचे, तर ते अर्बन बॅकग्राऊंड आहे पण रुरल याच्यात जाऊन काम करायचं आणि हा ह्याचा दुवा साधता आला पाहिजे असं सृजन असावं. आणि तसा सृजनचा उगम झाला आणि मग पुढे यातनं सगळ्या सर्जनशील, सृजनशील नवीन अशा वेगळ्या ऍक्टिव्हिटीज व्हाव्या, या सगळ्या दृष्टीने हा आमचा प्रवास सुरू झाला. जसं मी म्हटलं की आमच्या सुरुवातीच्या काळात लाडखेडकर सर आम्हाला एक फार छान मेंटर, गाईड आणि फिलॉसॉफर आम्हाला मिळाले. तर पुढच्या काळात हळूहळू आम्हाला संधी मिळत गेली की कायदेविषयक काम करण्याची संधी मिळाली आणि आम्हाला इंडियन फॉरेस्ट ऍक्ट त्यावेळी अमेंडमेंटसाठी त्याचा एक ड्राफ्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काढला होता 94 ला आणि एक बिल स्वरूपात ते पार्लमेंटमध्ये येऊ घातलं होतं आणि त्याचा ड्राफ्ट सर्क्युलेट झाला होता आणि देशभरातल्या मंडळींनी या ड्राफ्टवर चिंतन करण्यासाठी एक चांगलं छान नेटवर्क तयार झालं होतं. आणि तत्पूर्वी मला थोडं आम्ही निसर्ग सेवा संघ, जी लाडखेडकर सरांबरोबर काम करत असताना विदर्भ नेचर अँड ह्युमन सायन्स सेंटर आणि निसर्ग सेवा संघ या संस्थेमध्ये मी जे व्हॉलेंटिअरिंग इतके वर्ष केलं, त्या काळामध्ये मला डॉक्टर सी एस किरपेकर, जे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडूनचे अध्यक्ष म्हणून रिटायर झाले, श्रीयुत राम इंदुरकर जे वन्यजीवचे चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन होते महाराष्ट्राचे, ते नेमावरकर सर, अरुण ओक जे इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होते, अशा मंडळींबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी बरंच माझं हँड होल्डिंग केलं. आणि त्यावेळी हाऊ नॉलेज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल, आपल्याला अभ्यास करून ज्ञान मिळालं. अभ्यास म्हणजे मी हे फॉर्मल डिग्रीचा अभ्यास म्हणत नाहीये, मी ज्ञानार्जन म्हणजे जिथे कुठे ज्ञान असेल ते ज्ञान मिळवण्यासाठीचा मार्ग. आणि पर्टिक्युलरली मला या मंडळींबरोबर काम करत असताना बरंच वन्यजीव आणि कायदेविषयक ज्ञान मिळू शकलं की ज्याचा मला उपयोग पुढे माझ्या अख्ख्या आयुष्यभर माझ्या करिअरमध्ये झाला. मी नागपूर सोडून पुणे, मुंबई आणि नॅशनल लेवलच्या प्लॅटफॉर्मला शिफ्ट झालो. हे इंडियन फॉरेस्ट ऍक्ट वर जे नॅशनल लेवलला एक फोरम तयार झाला होता की जो यापूर्वीचा अनुभव इंडियन फॉरेस्ट ऍक्टला घेऊन असा होता की त्यावेळेच्या 82 ला पण प्रयत्न झाला होता इंडियन फॉरेस्ट ऍक्ट अमेंड व्हायचा, पण त्यावेळी भूमिका अशी घेतली गेली स्वयंसेवी संस्थांनी आणि वेगवेगळ्या मुवमेंट्सनी की आम्हाला हा ऍक्ट नको, हा अमेंडमेंटसाठी आलेला ड्राफ्ट खारिज करा, अशा प्रकारचा आम्हाला काही नको. पण जेव्हा 94 मध्ये हा ऍक्ट आला त्यावेळेच्या काळातल्या सगळ्या मंडळींनी ऑर्गनाइज झाले आणि एक चांगली प्रो पीपल तोपर्यंत फॉरेस्ट पॉलिसी आली होती 88 ला आणि ज्याच्यामध्ये लोकांना पीपल फर्स्ट हा पूर्ण टोन सेट झालेला होता. म्हणून मग त्यावेळेच्या जी नॅशनल लेवलला जी मंडळी होती त्यांनी हेच भूमिका घेतली की सरकारला काय म्हणायचंय ते तर त्यांनी ड्राफ्ट मध्ये आणलेलं आहे, पण लोकांना काय म्हणायचंय हे पीपल्स ऑल्टरनेटिव्ह काय, आपण जर कशाला तरी नाही म्हणत असू
तर आपण हो कशाला म्हणतोय हे म्हणण्याची आणि हे सांगण्याची जबाबदारी आणि लिखित स्वरूपात हे सरकारसमोर ठेवण्याची जबाबदारी त्यावेळेच्या चळवळीच्या मंडळींना आणि ही महत्वाची वाटली. म्हणून यावर्षी अभ्यास सुरू झाले. त्या अभ्यासातला मी म्हणेन की ज्युनियर मोस्ट मेंबर सारखा मी होतो, कारण की माझ्यापेक्षा जवळपास त्या ग्रुपमध्ये असलेली सगळी मंडळी ही माझ्या दुप्पट जवळपास वयाची होती. डॉक्टर वॉल्टर फर्नांडिस दिल्लीचे, शरद कुलकर्णी, रावी भोसकुडे, हिरेमठ, SR हिरेमठ आणि यांच्यासारखी कित्येक वेगवेगळे मंडळी राष्ट्रीय पातळीवर त्यावेळी काम करत होती. आणि मी या सगळ्या मंडळींबरोबर यांनी दिलेलं डिक्टेशन लिहायचो. मी लिखाणाचं काम करत असे आणि या मंडळींची ज्या डोक्यातनं निघालेलं सुपीक जे काही अनालिटिकल गोष्टी निघत असे हे सगळ्या गोष्टी मी टिपून घेत असे आणि एक ड्राफ्ट, 2 ड्राफ्ट, 3 ड्राफ्ट असे 8-8, 9-9, 10-10 ड्राफ्ट हे केले मी. लकीली कारण की त्यावेळी माझा मोठा भाऊ आणि त्यावेळी कम्प्युटर्स अगदी नवीन होती, फारशी काही मंडळींना कम्प्युटरला ऍक्सेस नव्हता. माझे वडील एअरपोर्टमध्ये असल्यामुळे आमच्या बदल्या नेहमी कुठेतरी एअरपोर्टच्या आजूबाजूला होत असे आणि माझं एज्युकेशन कॉन्व्हेंट मीडियम म्हणजे इंग्रजी मीडियम मधनं सुरुवातीपासून झालेलं असल्यामुळे मला लिखाणामध्ये इंग्लिशमध्ये फारसा प्रॉब्लेम नव्हता. कम्प्युटर येत असे आणि माझी तयारी होती कुठलीही नोकरी न करता पूर्णपणे स्वयंसेवी संस्थेच्या अशा सिरियस मुद्द्यांना धरून काम करण्याची. ही एक फार छान संधी मिळाली होती मला आणि मी नॅशनल लेवलवर इंडियन फॉरेस्ट ऍक्ट ला पीपल्स ऑल्टरनेटिव्ह, नंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टला पीपल्स ऑल्टरनेटिव्ह, लँड ऍक्विजिशन ऍक्टला पीपल्स ऑल्टरनेटिव्ह, रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंट पॉलिसी काय असावी कशी असावी त्याला पीपल्स ऑल्टरनेटिव्ह, पुढे जाऊन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट होऊ घातला होता, त्याच्या पुढे जाऊन प्रोव्हिजन्स ऑफ पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरियाज ऍक्ट ज्याला आपण पेसाचा कायदा म्हणतो तो, आणि त्याच्या पलीकडे फॉरेस्ट राईट ऍक्ट वन हक्काचा कायदा जो आला. अशा प्रकारचे हे 2 आलेले नंतरचे नवीन कायदे दोन्ही तिन्ही आणि पूर्वीच्या याच्यामध्ये अमेंडमेंट्स, प्रो पीपल अमेंडमेंट्स आणि एक जे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कायदा हा खरा म्हणजे सगळ्यांसाठीच उपलब्ध असतो, कायद्यातल्या तरतुदी, पण कायदा वापरताना आपल्याला मॅक्झिमम वेळी शासकीय यंत्रणा किंवा शासनाचे लोक हेच आपल्याला कायदा वापरताना दिसतात किंवा कायद्याचे वापर हा कॉमनली शासकीय यंत्रणा करताना दिसते. पण तेवढ्याच प्रमाणात ही सामान्य माणसाला, लोकांना देखील हा कायदा उपलब्ध असतो की जेणेकरून की या लोकांनी कायद्याचा वापर करावा आणि लोकांसाठी जगणं आणि लोकांसाठी स्वतःची जीविका आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुलभ करून घ्यावं. हा एक सेंट्रल थीम ठेवून आम्ही 98ला तोपर्यंत मी जवळपास 91 पासून ते 98 पर्यंत नॅशनल लेवलला हे वेगवेगळे जे पीपल्स ऑल्टरनेटिव्हचे फोरम्स होते त्यात बरंचसं थिओरिटिकल काम करत होतो. पण मी जसं म्हटलं की आम्हाला अशी मंडळींनी सुरुवातीपासून बाबा आमटेंसारखी आणि त्यांच्या समकालीन जी होती त्यांनी आपण लोकांबरोबर काम करायचं आणि लोकांना आपण डायरेक्ट देणं लागतो आणि तिथपर्यंत जावं. तर 98ला मी आणि योगिनीने ठरवलं की डिसेंबर 1 जानेवारी 99ला आपण नागपुरात राहायचं नाही. हा निर्णय आम्ही दोघांनी घेतला. तोपर्यंत आमचा मुलगा हा 2.5 वर्षाचा होता, मोठा मुलगा सुभाग 2.5 वर्षाचा होता आणि आम्हाला दोघांना रिअलाइज झालं होतं की आत्ता आपण नागपूर सोडलं नाही तर मग आपल्याला आपल्या पोराच्या शिक्षणापासून, आपल्या तब्येतीपासून तर आई वडिलांच्या जबाबदारीपासून सगळ्या गोष्टी आड येतील आणि आपण नागपूर कधीही सोडू शकणार नाही. आणि आम्ही अशी डेडलाईन ठरवली की 1 जानेवारीला आपण नागपुरात नसू. 99 तर 98 डिसेंबरला आम्ही नागपूर सोडलं. शेवटचे 1-2 दिवस उरले होते तेव्हा पांढरकवड्यात आलो आणि पांढरकवड्यात आल्यानंतर फक्त एक मी खोली शोधून ठेवली होती. ती खोली आतमध्ये शिरलो, सामान ठेवलं आणि स्टोव विकत घ्यायला गेलो. भांडे आणि स्टोव देखील नव्हते आमच्याकडे. अशी सुरुवात म्हणजे मी जसं मी तुम्हाला म्हटलं की माझे वडील नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी मधले, योगिनीचे वडील
नाबार्ड मधले, त्यामुळे आम्हाला तसं ओव्हरऑल जनरली आम्हाला स्टोअरची वाट कुठून लावतात हे फारसं आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे स्टोअरला वाट लावावी लागते, मग ती वर काढून त्याला तेलात भिजवावी लागते. या सगळ्या गोष्टींच्या तिथपासून आमची सुरुवात झाली. आणि या सगळ्याच्यात मग स्थानिक मंडळींनी आमची फार मदत केली. आम्ही शिकलो. प्रत्येक टप्प्यावर शिकण्यासारखं सगळंच असतं, म्हणजे असं कुठल्याच गोष्टी नाही तिथे शिकण्यासारख्या नाही. पण आम्ही मांगुर्ड्यात आलो आणि या पूर्ण काळामध्ये मी म्हणेन की जसं लाडखेडकर सर मला मेंटर होते नागपुरात, तसंच पुढच्या काळामध्ये मला शरद कुलकर्णी, सेंटर फॉर ट्रायबल कन्सर्टायझेशन, आदिवासी जाणीव जागृती केंद्र हे पुण्यात, आणि त्याचे ते मुख्य होते आणि त्यांच्या बरोबर मी सगळं लिखाणाचं काम केलं. मला अतिशय अभिमान वाटतो की आणि लकी समजतो की मी त्यांना सगळ्यांना प्रेमाने SD म्हणतात, शरद कुलकर्णी, SD कुलकर्णी असं त्यांचं नाव होतं. ते त्यांना पप्पा पण म्हणतात बरेच जण. तर मी SD बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. माझं नशीब खूप चांगलं समजतो. मधल्या काळामध्ये मी बरीचशी कामं केली. त्यात पाण्यावरचं योगिनी जिओलॉजिस्ट होती. योगिनीने जिओलॉजी संबंधित काय काम केलं ती स्वतः सांगेल. सृजन फॉर्मेशन आणि हे सगळं झाल्यानंतर आता काय काय करायचं, तर काय काय कामं आम्हाला छोटे छोटे स्टडी प्रोजेक्ट्स आमच्याकडे होते आणि ते घेऊन आम्ही पांढरकवड्यात आलो. आणि पांढरकवड्यात का आलो, तर पांढरकवड्यात किंवा यवतमाळ जिल्ह्यात त्यातल्या त्यात पांढरकवड्यात आमचं कोणीही नव्हतं. एक फक्त आमचा मित्र होता इथे आणि त्याचे फॅमिली मेंबर्स, पण बाकी कोणी नातेवाईक किंवा ओळखीचे असं कोणीही नव्हतं. आम्ही अख्ख्या विदर्भात सगळे, कारण आम्हाला तेव्हा फॉरेस्ट इतकं हेवी होतं, सँच्युरीज आणि नॅशनल पार्क, त्याच्यामुळे कुठे काम करायचं नाही हे आम्ही सगळीकडे फिरून ठरवलं आणि फायनली आम्ही ठरवलं की आपण यवतमाळ जिल्ह्यात करायचं. कारण त्यावेळी म्हणजे आता 20 वर्षांआधी त्या मनाने स्टडी बेस्ड आणि रिसर्च बेस्ड इथे फारसे लोक नव्हते, संस्था नव्हत्या की ज्यांना आम्ही ज्या पद्धतीने आमचा अप्रोच होता तसं करणारे लोक नव्हते. आणि जे होते ते खूप छान होते. म्हणजे आम्ही येऊन मग सगळ्या इथल्या संस्था संघटनांना भेटलो आणि त्यात मग किशोर भाऊ म्हणजे डॉक्टर किशोर मोघे, मधुकर धस आणि विजू, त्याच्यानंतर गजानन डाकोरे आणि रणजित भाऊ म्हणजे रणजित बोबडे आणि अविनाश शिर्के, जस्ट म्हणजे यवतमाळचं BSW कॉलेज मध्ये त्याचं पदार्पण झालेलं होतं. पण हे नवीन आमचे यवतमाळ जिल्ह्यातले मित्र झाले आणि त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आणि इथे येऊन सुरुवातीला आम्ही इथला समाज समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा मी एक छोटंसं DST बरोबरचं काम करत होते की डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी बरोबर, की मी जिओलॉजिस्ट आहे. तर मग तेव्हा जमिनीखालचं पाणी, वराहमिरांची एक बृहत संहिता नावाचा ग्रंथ आहे आणि त्यात आजूबाजूचे किडे, कीडक, झाड, उधई या सगळ्या यांनी आपण जमिनीखालचं पाणी शोधता येतं का हे, आणि ते त्या ह्याच्यात होतं की तसं शोधता येतं. पण मी ते व्हेरीफाय करत होते की हे तर आता 200-300 वर्ष जुनं ज्ञान आहे, तर ते आता आपले मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्सनी व्हेरीफाय करून खरंच ते पाणी शोधता येतं का हे शोधत होते. आणि त्यानिमित्ताने पण इथे लोकांची भेट झाली, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना कुठे पाणी शोधून द्यायचंय का. सो इट वॉज लाईक बायोजिओ इंडिकेटर्स आणि रेझिस्टिव्हिटी मीटरनी क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आणि त्याच्यावरनं मग तुमच्या जमिनीमध्ये किती पाणी आहे, तुम्ही विहीर करू शकता का, बोर करू शकता का, या पद्धतीचं शोधत होतो. आणि त्यावेळी हे पण लक्षात आलं की जिथे पाणी नाही आहे जमिनी, आणि मग शॅलो एक्विफायर्स कसे करायचे ते बनवण्याचं जेव्हा आम्ही समजावायचं लोकांना, तर तेव्हा फारसं लोकांना पटायचं नाही. आणि नाही काय होतं, 200 फूट, 300 फूट, 400 फूट खाली आपण जाऊया, आणि तो आग्रह असायचा. मग हळूहळू मी ठरवलं की आपण असं जमिनीचं शोषण करायला काही निघालेलो नाहीये. आणि मग
5-6 वर्षांनंतर मी ते काम बंद केलं, म्हणजे जाणीवपूर्वक आम्ही ते बंद केलं. पण हेच करत असताना हा अभ्यासाचा इथल्या शैक्षणिक परिस्थितीचा आमचा अभ्यास सुरू होता आणि आरोग्याचा अभ्यास सुरू होता आणि तेव्हा अंकुर या काळात मी अजून एक उल्लेख करू इच्छितो की आम्हाला अनुपम मिश्र येस आणि काय राजेंद्र सिंग अशा मंडळींशी पण आमची जवळून भेट ओळख, त्यांच्याबरोबर काम करता आलं. पारंपरिक तळी जी आपली भंडारा गोंदिया जिल्ह्यातली आहे त्या याचं काम करता आलं आणि मग पुढच्या काळामध्ये आमच्याबरोबर त्या काळी ज्यांनी काम सुरू केलं होतं त्यात मनीष राजनकर, त्यांनी हे काम पुढे मग भरपूर मोठ्या प्रमाणावर पुढे नेलं आणि भंडाऱ्याच्या तळ्यांचं काम जे मनीषनी आणि योगिनीनी आणि मनीषनी सुरू केलं होतं ते मनीषनी एका चांगल्या पातळीवर नेलं. मला फार अभिमान आहे की मनीषनी खूप चांगल्या पद्धतीने ते पुढे नेलं. त्याच वेळी जेव्हा मनीष आणि आम्ही काम करत होतो तेव्हा कौस्तुभ पांढरे देखील आमच्याबरोबर काम करत होता आणि कौस्तुभने त्याच स्पिरिट मध्ये हे सगळे कामं पुढे नेले आणि तो आज नोमॅडिक ट्राईब आणि ग्रासलँड कॉन्झर्वेशनचा आज एक महत्वाचा मेंबर आहे आणि तो फार छान काम पुढे नेतोय. ही एक म्हणजे खूप चांगल्या मंडळींबरोबर काम करण्याला मिळणं हे देखील एक नशीब लागतो. मी नेहमी स्वतःला नशिबान समजतो की आम्हाला अशी मंडळी मिळाली. त्यात एक उल्लेख मला नक्कीच करावा असं वाटतो की ज्यांनी आम्हाला उचकवलं या कामात येण्यासाठी ते म्हणजे डॉक्टर मभा निसळ. ते आज नाही आहेत, मागच्याच वर्षी त्यांचं निधन झालं, पण डॉक्टर मभा निसळांनी आम्हाला खूप वेळोवेळी चॅलेंज केलं आणि काय रे तुम्ही तरुण मंडळींना तुम्ही असं करायला तसं करायला. ही हॅज ऑल्सो बीन अ ग्रेट इन्स्पिरेशन. आणि मग आम्ही पांढरकवड्यात आलो. पांढरकवड्यात आल्यानंतर पांढरकवडा हा एक परिसर, कारण की माझं रिसर्च आणि ट्रायबल तोपर्यंत मी बऱ्यापैकी थेरॉटिकल कामांमध्ये, कारण दिल्ली मुंबईच्या वाऱ्या खूप व्हायच्या, चांगल्या चांगल्या लायब्ररीज आणि शासकीय सेक्रेटरीज पासून तर अगदी पार्लमेंट अनेक्स मध्ये आम्ही मिटिंगा घ्यायचो. त्यामुळे ही थिओरॉटिकल बाजू बऱ्यापैकी पक्की झाली होती आणि पांढरकवड्यात काम करायला ठरवण्याच्या मागचं अजून एक कारण होतं की या एरियामध्ये कोलाम ही एक प्रिमेटिव्ह ट्राईब होती. त्यावेळी याला प्रिमेटिव्ह म्हणत असत. नंतर प्रिमेटिव्ह हा शब्द डेरोगेटरी असल्यामुळे आजकाल आपण त्यांना पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्राईब्स असं म्हणतो. ही जी ट्राईब आहे थोडक्यात मी इंट्रोड्यूस करतो की साधारण 650 आदिवासी जमाती आहेत भारतात. महाराष्ट्रामध्ये 47 आहेत आणि या 47 पैकी किंवा 650 पैकी 1961च्या सेन्सस मध्ये असं लक्षात आलं की काही आदिवासी जमाती अशा आहेत त्यांची लोकसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. आणि मग अभ्यास केला असता हेही लक्षात आलं की त्याच्यात अजून काही वैशिष्ट्यता आहेत किंवा एक वेगळेपण आहे, त्याच्यामुळे या आदिवासी जमाती धोक्यात आलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने हे लक्षात आलं की या आदिवासी समाजाची लोकसंख्याच काही हजारांमध्ये आहे, लाखोंमध्ये देखील नाही आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही कोलाम ज्यांच्याबरोबर काम करतो ते साधारण 54,000 ते आहेत. आम्ही अजून माडिया समाजाबरोबर काम करतो जो गडचिरोली जिल्ह्यात आहे, तो साधारण 34-35 हजार मंडळींपर्यंत सीमित आहे. असे महाराष्ट्रात 3 जमाती आहेत. एक 47 एकूण जमाती आहेत, त्याच्यापैकी आदिम जनजाती हे 3 आहेत. एक कातकरी पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि 2 विदर्भात, एक कोलाम आणि दुसरा माडिया. आणि एकूण भारतामध्ये 75 अशा जमाती आहेत की ज्यांची लोकसंख्या कमी आहे, ज्यांची उपजीविकेची साधन हे शिकार किंवा जंगलातली कंदमुळं फळफुळं गोळा करून त्यांची उपजीविका होते. हे ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये इतक्यात आलेली आहे, ही पूर्वपार शेती करत आलेली कम्युनिटी नाही. यांना प्री ऍग्रिकल्चर कम्युनिटीज पण म्हणतात. तर या अशा काही ज्या आपल्या मोजके जमाती राहिल्या आहेत भारतभर, यांच्यासाठी आपण आवाज बनावं, यांच्यासाठी आपण ऍडव्होकसी करावी, यांच्या वतीने आपण वेगवेगळ्या कायदेशीर यंत्रणांमध्ये यांना जागा तयार करून द्यावी. या हेतूने आम्ही प्रामुख्याने या 2 समाजांबरोबर यवतमाळ जिल्ह्यात आणि गडचिरोलीमध्ये भामरागड तालुक्यामध्ये या 2 ठिकाणी आम्ही काम करतो. मला वाटतं चेहऱ्यावर उजेड येतो, आपण थोडंसं जागा बदलूया. आम्ही थोडी जागा बदलतो, थोडी
मला वाटतं वी आर बेटर सीन फ्रॉम दिस अँगल. तर या सगळ्या याच्यात आम्ही पांढरकवडा इथे काम सुरू केलं आणि पीव्हीटीजीचा म्हणजे पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्राईबचा व्हल्नरेबिलिटीज काय काय आहेत. तर हाय इन्फंट मॉर्टॅलिटी, हाय मॅटरनल मॉर्टॅलिटी रेट्स आहेत इथे आणि इथे स्टिल बर्थ आणि इतर सगळे प्रमाण फार जास्त आहे. आम्ही अभय बंगांबरोबर काही गोष्टींचे कामं सुरू केले. योगिनी त्याच्यात पूर्णपणे इन्व्हॉल्ड होती. योगिनीला मी रिक्वेस्ट करेन की नवजात बाळांची, घरोघरी नवजात बाळांची काळजी याच्याविषयी सृजनने कसे आणि काय. 2000 मध्ये कोळी पानगळ हा अभयमचा अभ्यास अनेक ठिकाणी महाराष्ट्रभरात होता. त्यातला एक एरिया पांढरकवडा आणि झरी जामणी म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातला होता. कोळी पानगळचे रिझल्ट आल्यानंतर, कारण तेव्हा 108 CMR आमच्या एरियाचा होता, म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट होता, म्हणजे 116. हे खूप मोठं प्रमाण होतं. त्याच्यानंतर मग अंकुर हा प्रकल्प त्यांच्याबरोबर 5 वर्ष आम्ही केलं आणि 116 वरनं 5 वर्षाच्या शेवटी आमचं 67 वर आलं. त्याच्यामध्ये गावागावांमध्ये आरोग्य दूत ची निवड करून त्यांना ट्रेन करणं, त्यांना प्रशिक्षित करणं आणि गर्भवती बाई, माता आणि तिचं बाळ हे कसं वाचलं पाहिजे याच्या अनेक गोष्टी तेव्हा आम्ही अभयभावांबरोबर शिकून त्या आमच्या गावांमध्ये केल्या आणि बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या. त्याच्यातनं सगळ्या या समाजातल्या काय बिलीफ्स आहेत, काय प्रॅक्टिसेस आहेत आणि ते आमच्यासाठी खरं म्हणजे आव्हान होतं की कुठल्याही गोष्टीला न डिनाय न करता की अरे हे तुमचं वाईट आहे असं न म्हणता, पण तरी बदल तर आणायचा आहे, तो कसा पॉझिटिव्हली आणता येऊ शकतो ही सगळ्यात मोठी गोष्ट मी अभयभाव बरोबर त्या 5 वर्षात शिकले. आणि हे करत असतानाच त्याच्या पुढे पण इथे काम करणं गरजेचं होतं. तर त्याच्याकडनं मग आम्ही दुसरीकडनं फंड्स रेज केले. पण हे करत असताना मला हळूहळू हे लक्षात यायला लागलं की एका टप्प्यानंतर तुमचं मॅटर्नल मॉर्टॅलिटी किंवा इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट कमी होऊ शकत नाहीये. ती आई होणारी जी ऍडोलसेंट मुलगी आहे, ती जी माता होणार आहे ती स्ट्रॉंग असली पाहिजे, ती हेल्दी असली पाहिजे, ती मालनरिश नसावी. त्याच्यासाठी काय करता येईल. तर मग हे थोडंसं की आहारामधनं ऍड्रेस केला जाऊ शकतं का, मग ते थोडं शिकून घेण्यासाठी मी 3 महिन्याचा नेदरलँडला जाऊन फूड अँड न्यूट्रिशन सिक्युरिटी वागनिंगन युनिव्हर्सिटीचा एक कोर्स केला आणि ते तिथनं शिकून आल्यानंतर परत एक थोडे अजून नवीन ऍड झाले आमच्या कामांमध्ये आणि त्याच्यामध्ये मग आम्ही खूप साऱ्या गोष्टी की आम्ही गावागावांमध्ये काही नवीन खाण्याचे हे म्हणजे पपई कुठेच आमच्या आदिवासी लोकांच्या आहारात नव्हतं. तर मग पपई इंट्रोड्यूस केलं, कढीपत्ता इंट्रोड्यूस केला, त्याच्यानंतर शेवग्याचं झाड इंट्रोड्यूस केलं आणि ब्लेंडिंग नाही आहे, म्हणजे कुठल्याही 2-3 गोष्टी एकत्र करून म्हणजे पिठं एकत्र करून मग त्याच्यात काही भाज्या टाकून आपल्याला पराठे करता येतात, जे शहरात अगदी सामान्य गोष्टी आहे ती आमच्या आदिवासींमध्ये नव्हती. ती मग आम्ही गावागावांमध्ये आमच्या आरोग्य दूत आणि गावांमधल्या या अशा माता, सासू, नवरे या सगळ्यांना सोबत हे करून मग खूप आम्ही रेसिपी हे सगळ्या गावांमध्ये मधले 3-4 वर्ष कार्यक्रम घेतला आणि त्याच्यातनं परत फूड हॅबिट्स आणि आहारामधले अजून समृद्ध कसं करता येईल ते आम्ही सुरू केलं आणि त्या ह्याच्यातनं पण आमचं मॉर्टॅलिटी रेट हळूहळू कमी होत गेला. आणि हे सगळं प्रवास करत असताना परत लक्षात आलं की अरे ऍडोलसेंट मुलींचे पण प्रॉब्लेम्स आहेत.
आणि 2005 पासनं हे सगळं काम करत असताना आम्ही समाजामध्ये मानसिक रुग्ण म्हणजे मानसिक आजार काय आहे हा आम्हाला शिकायला मिळाला आणि ते पण करण्याची गरज आहे, कारण बऱ्याचशा आमच्या माता मानसिक आजारी व्हायच्या वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे. मग ते का आहे याचा अभ्यास करून मग ते आम्ही ऍड्रेस करायला सुरू केलं. तर 2005 पासून तर आतापर्यंत आमचा हा खूप मोठा कार्यक्रम आहे. मानसिक आरोग्याला ऍड्रेस करणं, मानसिक रुग्णांना ऍड्रेस करणं आणि या ह्याच्यात मग आमच्या परत ऍडोलसंट मुला-मुलींची ओळख झाली एका नवीन पद्धतीने. कारण आम्ही गावांमध्ये शाळांबरोबर मुला-मुलींबरोबर काम करत होतो, कारण आमचा कापूसचा एरिया आहे. आणि मधल्या सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये जेव्हा कापूस वेचायचा काळ असतो तेव्हा मुलं शाळेत नसायचे. तर शाळाबाह्य मुली काय आहेत, कुठे आहेत, त्यांना कसे परत शाळेत आणता येतील हे काम आम्ही मध्ये केलं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचं ऍडोलसन्स बरोबरचा जो परिचय होत गेला आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आम्हाला लक्षात आले, तर ते पण काम आम्ही हाती घेतलं. आणि हे सगळं करत असताना म्हणजे मानसिक आरोग्याचं असो का नवजात बाळाच्या आरोग्याचं काम असो, मातेचं काम असो, हे सगळं करत असताना आमच्या लक्षात आलं की हे फक्त आम्ही काही गावांमध्ये बदल करून आणून संपणारं नाहीये. आम्हाला हे सरकार बरोबरच काम करणं गरजेचं आहे आणि सरकारने त्यांच्या पॉलिसीमध्ये हे चेंजेस आणले आणि ते कसे पॉलिसी चेंजेस आणले पाहिजे. आणि अजयचं आणि हे सगळं अगदी सुरुवातीपासून काम सुरूच होतं. हे प्रत्येक टप्प्यात आम्ही त्याला पॉलिसी चेंजेसची जोड देत गेलो. आणि म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी आता ह्या कोविडच्या याच्यात काय झालं आणि तेव्हा आम्हाला कसं हे सगळे उपयोगी पडलं हे मी सांगेन की अचानक लॉकडाऊन डिक्लेअर झालं आणि कोणाकडे आमच्या आदिवासींकडे कितीतरी परिवारांकडे खायला देखील नव्हतं. सवयच नाही साठवून ठेवण्याची आदिवासींची आमची सवयच नाहीये. तर काही लोकांकडे अगदी 1-2 किलो पीठ, मुठ्ठीभर डाळ, कारण गहू अजून शेतातनं घरात यायचा होता, तुरी अजून बाजारात जायच्या होत्या, पैसा हातात नव्हता, कापूस देखील विक्री झालेली नव्हती, पैसा हातात नाही. अशा वेळी काय करायचं, तर आम्ही याच्यामध्ये जवळपास 4,000 कुटुंबांना फूड किट, खूप लोकांनी आम्हाला मदत, आर्थिक सहाय्य केलं या लोकांपर्यंत मदत द्यायला. पण हे आमचं एकट्यांचं काम नाही, हे नेहमी मी आणि अजय डोक्यात ठेवतो किंवा आमची अख्खी टीम सृजनची, की हे फक्त आपलं काम नाहीये, ह्याच्यात सरकारला आपण अकाउंटेबल केलं पाहिजे. आणि आम्ही असे म्हणजे मला असं आठवतं की मार्च लास्ट वीक पासनं तर मे एंड जून पर्यंत मी कमीत कमी 15 वेळा तरी सीएमना, होम मिनिस्टर्सना, त्याच्यानंतर नीलम गोरे ताईंना आणि सुप्रिया ताईंना इतके पत्र टाकले, इतके पत्र, आणि हे सगळे बिग डेटा आम्ही पाठवला. आणि त्याचा परिणाम झाला की आमच्या वणीच्या जवळ जिथे कोळसा खदानी आहे तिथे काम करायला येतात हे सगळे बाहेरनं, मध्य प्रदेश, छत्तीसगड मधनं काम करायला लोक येतात, त्यांच्याकडे पण खायला काही नव्हतं. आम्ही हा सगळा डेटा की इतके लोक बाहेरचे परिवार आहेत, त्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे, तिथे काहीतरी केलं पाहिजे. तर सीएम ऑफिस मधनं वणीच्या बीडीओनी त्यांनी संपर्क केला, एसडीओनी, आणि त्यांनी लगेच मग त्या एरियातल्या लोकांना ती मदत पोहोचवली. तसंच आमच्या झरी जामनीमध्ये अशा फॅमिलीज होत्या, तर झरी जामनीच्या बीडीओंना सीएम ऑफिस मधनं रातोरात म्हणजे सगळी यंत्रणा हलवल्या गेली आणि त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचवण्यात आले. आमच्या सगळ्या मानसिक रुग्णांचा सगळ्यात मोठा प्रश्न होता, त्यांच्यापर्यंत औषधं नाही, सगळं दळणवळणाचं हे बंद होतं. तो पेशंट आणि आम्ही यवतमाळच्या सीएस ऑफिस बरोबर जेव्हा हे करत होतो तेव्हा ते सांगत होते की तुम्ही पेशंट्सना इथे घेऊन या. अरे जाणार कसं होतो, तर त्याच्यासाठी पण आम्ही खूप
प्रयत्न केले आणि शेवटी मग टेलिमेडिसिन करता येईल का, टेलिकाउन्सिलिंग करता येईल का, ह्याचे प्रयत्न केले. तर असे अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि मी हे म्हणेन की सरकारमधले पण लोक सेन्सिटिव्ह आहेत. आपल्या तिथपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं आणि मिळून खूप चांगले कामं केल्या जाऊ शकतात. हे आम्हाला मागच्या याच्यात तर खूप चांगला अनुभव आलाय. तसंच शेतकरी आत्महत्या, कुटुंबग्रस्त महिला, आमच्या महिला शेतकरी यांच्याकडचे जे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही दरवेळी सरकारपर्यंत पोहोचतो आणि काय पॉलिसी चेंजेस करावे लागतील. आता जसं शक्ती बिल आलं आहे, त्या ह्याच्यामध्ये ते बिल त्यांनी आणलं आहे आणि ते त्याच्यात लोकांचे काय मत आहे, त्याच्यात काय चेंजेस हवे, तर हे सगळे निवेदनं वेळोवेळी आम्ही सरकारपर्यंत पोहोचतो. आणि हा असा सृजनचा प्रवास सुरू असताना आमच्या आयुष्यातला अजय जसा म्हणाला तसा दादा मिसळ हे खूप महत्वाचे दादा आणि नलिनीताई दोघही जण खूप महत्वाचे हे आहेत आमच्यासाठी. आणि या कामामध्ये जे वेळोवेळी आम्हाला हे करत असतात ते सतीश भाऊ आणि शुभदाताईंचा खूप आधार आहे आम्हाला. पण मी नलिनीताई आणि दादांचा याच्यासाठी उल्लेख करते की 2010 मध्ये मी नागपूरला बरेच असायचे कारण माझे मुलं लहान होते आणि तिथे शाळेत होते. तर आम्ही ऑर्फनेज मध्ये महिला मुलींचं ऑर्फनेज मध्ये आम्ही जायचो आणि दादाताई मला आवर्जून घेऊन जायचे की तू चल आणि 2 तास आपण तिथे जायचं. आणि तिथे माझ्या 3 मुलींची भेट झाली. या 3 मुली इतक्या वेगळ्या होत्या त्या तिथल्या सगळ्या अनाथ आश्रमातल्या की बाकी कोणीही मुली शिकत नसलेल्या, तिथे वातावरणच नाहीये शिक्षणाचं. त्या ह्याच्यात या 3 मुली BSW फायनल इयरला होत्या आणि त्यांचं इतकी तडफड सुरू होती की आता आम्हाला इथनं बाहेर पडायचंय आणि आम्हाला कुठेतरी तुम्ही नोकरी मिळवून द्या. फक्त BSWच्या याच्यावर यांना नोकरी मिळू शकत नाही, तुम्ही सृजनमध्ये याल का, 1 वर्ष काही काम कराल का, असं त्यांना आम्ही हे केलं आणि त्या तयार झाल्या. त्या एवढ्या खरं म्हणजे प्रोटेक्टेड आणि जरी तिथलं वातावरण वाईट असेल पण तरी प्रोटेक्टेड याच्यात त्या होत्या. तिथनं त्या बाहेर पडल्या, आमच्या संस्थेत आल्या आणि इथे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही त्यांना सुरुवातीला सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उन्हाळ्यात अगदी मे मध्ये जिथे आमच्या कार्यकर्त्यांकडे कोणाकडे कूलर नाही, फॅन नाही, अशा ठिकाणी या तिघींना पाठवलं आणि त्यांना म्हटलं 1 महिन्यानंतर विचार करून सांगा की तुम्हाला इथे आमच्यासोबत राहायचं आहे का. त्या 15 दिवसात आल्या परत आणि त्यांनी सांगितलं आम्हाला तुमच्यासोबत सृजन बरोबरच राहायचं आहे. आणि तो मे 2010 मध्ये आमचा आणि तृप्ती, करुणा आणि ज्योत्स्ना बरोबरचा प्रवास सुरू झाला. म्हणजे सुभग सुमेध, तृप्ती, करुणा, ज्योत्स्ना. पण पुढचे 6 महिने गेले माझ्या मुलांचं आणि त्यांचं जेलिंग होण्यासाठीचं आणि दिवाळीचे दिवस आले आणि सगळे आमचे बाकीचे स्टाफ घरी जाणार. तर आता यांनी कुठे जायचं हा प्रश्न पडला. तर माझ्या लहान मुलाला माझ्या जवळ आला सुमेध की ह्या काही लोक का घरी जातील, त्याने घरी जाणार, ते आपल्या बरोबरच राहतील दिवाळी करायला. आणि हा इतका मोठा खरं म्हणजे एक पुश होता आम्हाला की अरे हो आता ह्याच्यानंतर हेच आपलं घर, त्यांचं घर आहे, म्हणजे हे आपलं घर आहे. आणि त्या दिवाळीत हे आमचं 5 जणांचं घर कुटुंब झालं. आणि त्यानंतर या 3 जणींचं म्हणजे तृप्तीने कर्वेमधनं MSW केलं आणि करुणा आणि ज्योत्स्नानी ससूनमधनं सायकॅट्रिक रिहॅबिलिटेशन अँड काउन्सिलिंगचा कोर्स 1.5 वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला. त्यांचे MA सायकोलॉजी मध्ये केलं, सोशॉलॉजी मध्ये केलं आणि तिथनं बाहेर पडल्या त्यांना इतक्या छान जॉब्स मिळाल्या. मग 2 वर्षांनंतर मुलींचे लग्न करायचे, मग मुलं शोधायला सुरुवात केली. तर करुणा ही संगीताताई आणि याची भिडेकडे आहे आणि संगीताताई भिडे म्हणजे किशोर महाबळची चुलत बहीण आहे. सो असे ऋणानुबंध असतात ते जुळत येतात. आणि ज्योत्स्ना मुंबईला
सचिन पण खूप एक छान जावाई आम्हाला भेटला. आणि तृप्ती पुण्याला असते, ती पण एका मोठ्या संस्थेत काम करते. आणि निशांत जोशी हा मॅथमॅटिक्स फॅमिली मधला आहे. सो हा सृजनचा प्रवास आमचा. आणि याच्या म्हणजे शिक्षणाचं जे काम आम्ही करत होतो, तर आम्ही अनेक विद्यार्थी आम्हाला भेटले की ज्यांची घरची परिस्थिती नव्हती, हुशार होते, त्यांना थोडं काही वर्ष मदतीची गरज होती. मला असं वाटतं आतापर्यंत मागच्या 10-15 वर्षात आम्ही 100 तरी विद्यार्थ्यांना मदत केली असेल. आणि आज आमचे हे सगळे विद्यार्थी इतक्या छान छान ठिकाणी काम करतात आहेत. आणि आता ते स्वतः देखील समाजाला या विद्यार्थ्याला आम्ही मदत करू, त्या विद्यार्थ्यांना आम्ही मदत करू. आणि या आमच्या कार्यामध्ये माझे शाळेतले मित्रमैत्रिणी, कॉलेजमधले मित्रमैत्रिणी आणि सगळ्या या प्रवासात जितके आमचे स्नेही भेटले ते सगळे आम्हाला मदत करतात. एक आसावरी दिवेकर, आता काळे आणि अपर्णा शास्त्री आणि तिचा भाऊ गुळवणे आताची, आणि तिचा भाऊ प्रसाद. नंतर आमचा अजून एक मित्र देवेंद्र मत्ते, एक लता श्रीधर म्हणून आहे, मनीष किनीकर असणं, असे राजेश नांदेडकर पासून. तर असे मित्र आहेत की जे आम्हाला म्हणतात की अजय कुठल्या विद्यार्थ्याला मदत करायची सांग, अर्ध्या रात्री फोन कर. आणि कोणाचंही शिक्षण वाचून अडायला नको, पैशा वाचून शिक्षण अडलं असं व्हायला नको. असे कित्येक विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या या मित्रमंडळीमुळे आम्ही हे करू इच्छितो. बराच मला वाटतं 50 मिनिटं झाली आहेत, 1-2 मिनिटात मी रॅपअप करतो. तर आम्ही असं जंगल आधारित उपजीविकेच्या साधनांना बळकट करणं, ज्याच्यामध्ये बांबूशी संबंधित, बांबू हा आदिवासींना जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक मोठा आधार आहे, त्याच्यावर आम्ही शास्त्रीय दृष्टीने काम सुरू केलं. माझ्याकडे मध्य भारतातले जवळपास सगळ्यात जास्त बांबूच्या व्हरायटीजचं आज कलेक्शन आहे. मांगुर्ड्याला तुम्ही सृजनच्या कॅम्पसला या, इथे तुम्हाला भारतभरातले सगळ्यात महत्वाचे बांबू तुम्हाला इथे चांगल्या मच्युअर्ड स्टेजला बघायला मिळतील. माझ्याकडे बांबू सेटअप आहे. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही मध, डिंक, मोहापासून खाद्यपदार्थ तयार करणे, या लॉकडाऊनच्या काळामध्ये सॅनिटायझर तयार केलं. नंतर या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही तुराटी पराठी जे आपल्या अॅग्रो वेस्ट आहे त्याच्यापासून आम्ही ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार केलं. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आम्ही करू शकलो. आणि शेवटी ही धडपड कशासाठी आहे की मनस्वास्थ्य गाठण्यासाठी आहे. त्यामुळे आमच्या कामांचं सगळं कल्मिनेशन हळूहळू आता या दिशेने येऊ लागलं की आपल्याला मनस्वास्थ्य गाठायचं आहे. मनस्वास्थ्य हे प्रत्येकाने गाठण्याची गोष्ट आणि शक्य आहे. आणि मनस्वास्थ्य हे गाठण्यासाठी कोणी श्रीमंत किंवा गरीब किंवा हे असण्याचं प्री क्वालिफिकेशन काही नाहीये. ज्या परिस्थितीत आणि ज्या स्टेटमध्ये जो आणि जिथे जिथे तो आहे तिथे मनस्वास्थ्य गाठलं जाऊ शकतो. आणि ते गाठण्यासाठीचे कोणते प्रिन्सिपल्स आहेत, कोणते मार्ग आहेत, आणि आपण गावांमध्ये सगळेजण हे मनस्वास्थ्य कसं गाठवू शकूया या दृष्टीने सृजन संस्थेची वाटचाल सुरू आहे. ही सगळ्या गोष्टी आम्ही फक्त आणि फक्त करू शकतो यासाठी की आमचे सगळे कार्यकर्ते अगदी गाव पातळीवरचे तन मन धनानी, आणि कोणीही म्हणजे असं काहीच नाहीये की याच्यातनं आम्हाला मानधन मिळतो म्हणून अमुक काम करतो. मानधन मिळण्यासाठी एक कुठली तरी तरतूद असते, पण आमचे पोरं त्या कितीतरी पटींनी जास्त आणि कितीतरी वेगळ्या पद्धतीची कामं करत असतात की ज्याचा मानधनाशी काहीही संबंध नसतो. डेडिकेटेडली काम करणं आणि मनस्वास्थ्य गाठणं, आपल्या बरोबर आपल्या बाजूच्या लोकांचं, आपल्या गावाचं, आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य हे उंचावलं गेलं पाहिजे आणि आपण स्टेबल झालं पाहिजे. या दिशेने सृजन संस्थेची सध्या वाटचाल सुरू आहे. आणि हे सांगून मी इथे थांबतो. आपण अजून काही आम्हाला काही अजून विचारायचं असल्यास आम्ही आहोतच. नमस्कार. खराब बोलतोय. होय. म्हटलं एक थोडासा विषय, एक पुढचा जो मला भूमिका त्याच्या आधी एक प्रश्न तुमचा विचारतो की आपण ज्या भागात काम करतात तिथे खदान काम चालतं. वहिनी पण जिओलॉजिस्ट आहे. तर या खदान कामाचा आणि
जनजातींचा संबंध कसा आहे आणि त्यांचे प्रश्न त्या निमित्ताने थोडसे कसे बदलतात, असं थोडस त्याच्यावर एक 4-5 मिनिटं जर आपण बोललो तर त्याच्यानंतर आपण महत्वाकडे जाऊ. मी इथली जी जनजाती आहे, जी मी तुम्हाला सांगितलं प्रामुख्याने कोलाम आहे, हे वाघ जसा विलुप्त होत चालला आहे तसं ही एक आदिवासी जमात आहे की जी विलुप्त होत चालली आहे. आणि ही फक्त यवतमाळ जिल्ह्यातला काही भाग, वर्धेतले काही गावं, थोडा भाग आदिलाबाद मधला आणि बाजूचा मराठवाड्यातला किनवट भाग सोडला तर बाकी चंद्रपूर मधली काही गावं सोडली तर जगभरात मग कोलाम कुठेच नाही. असा हा एक रेअर आणि ज्याचं पॉप्युलेशन स्टॅग्नंट झालंय किंवा डिक्लाईनवर आहे, अजून घसरतीवर आहे, नेट ऍडिशन नाही आहे, अशा एका समाज या परिसरात हे त्यांचं घर आहे. आणि याच परिसरामध्ये कोळशाच्या खदानी येतात. आणि जर आपण वाघासाठी चिंतित असू की जंगलं गेली तर वाघ हा विलुप्त होईल आणि आपल्या पृथ्वीवरचा एवढा चांगला प्राणी एक चालला जाईल की जो एक पिरामिडच्या अपेक्सवर आहे आणि त्याच्या अस्तित्वामुळे कितीतरी गोष्टी छान खाली घडतात, तसंच हा आमचा कोलाम आहे, हे कोलामाचं घर आहे, हे खदान नाही. जगासाठी खदान असेल पण आमच्या कोलामाचा हा अधिवास आहे. हा अधिवास गेला, कोलाम गेला तर आपली अधोगती होईल, आपल्या मनुष्य जीवनाची देखील हे होईल. ही एक बेसिक विचार हे मी लार्जर कम्युनिटी समोर ठेवील. अर्थात त्याचे मग इतर कितीतरी गोष्टी आहेत की लोकांच्या जमिनी जातात, उपजीविकेची साधनं जातात, लोक देशोधडीला लागतात, अशा पद्धतीतल्या गोष्टी तर नक्कीच होतात आहे. पण कोलामांच्या दृष्टीने हे मला ठेवण्याची प्रामुख्याने गरज वाटते. योगिनी काय? कोलाम ही जी पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप आहे, हा त्यांना एक्सपोजर नाही आहे. ते इतक्या सीमित एरियामध्ये आणि इतकी कमी त्यांची कम्युनिटी आहे. तर आता जे सगळे नवीन जर का आपण बघितले तर सरकारचे इतके सारे एंटरप्रेनरशिपचे प्रोग्राम्स आहेत, पण आमचा कोलाम हा एंटरप्रेनरशिपच्या पर्यंत पण नाहीये. त्याच्यामुळे त्याला तुम्ही आता तू बिझनेस सुरू कर, आता तुझा एक नवीन व्यवसाय टाक, तर ते त्याला शक्य नाहीये. त्याच्यासाठी आणि ते शिकण्यासाठी एक लगेचच शिकवलं आणि केलं असं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी 1-2 पिढ्या जाव्या लागतात. हे गरजेचं आहे. आता पहिल्या पिढ्या 10वी पर्यंत शिकणारी पहिली पिढी निघते आहे त्यांच्या समाजातली, आणि ते पण 10 ते 15% मुलं मुली 10वी पर्यंत पोहोचतात. ते 7वी 8वी मध्येच बऱ्याचशा गळती सुरू होऊन जाते, कारण घरातली परिस्थिती अशी आहे की त्यांना काम करावंच वाटतं. आणि ज्या पद्धतीने आपलं सगळं शिक्षण चालतं आश्रम शाळांमध्ये, ते नाहीये सुटेबल आमच्या इथल्या तरी आमच्या कोलामांसाठीच. त्या वेगळ्या पद्धतीने त्यांचं शिक्षणाची गरज आहे. आणि त्याच्यामुळे त्या खदानींमध्ये काय होतं, जिथे आमच्या झरी जामणीच्या एका एरियामध्ये आता नवीन खदानी येतात आहे, तर तिथले काही गावं हे होतील आणि आमचा आदिवासी काय करेल, तर तिथे काम असेल मजूर म्हणून, तर तो फक्त तिथे मजुरी करू शकेल, बाकी दुसरं काहीही करू शकणार नाही. एक छोटंसं इंटरव्हेन्शन आम्ही तिथे जे मधल्या काळात आम्ही एक शाळाबाह्य मुलांचा सर्वे करत होतो, त्या परिसरामध्ये मोठा घटक होता की जे शाळेत नाहीत. आणि हे सगळेच्या सगळे त्या खाणीमध्ये तिथनं कोळशातनं खदानीतनं बाहेर निघाल्यानंतर ग्रेडिंग सॉर्टिंगची जी कामं करतात, हे स्थलांतरित मजूर आहेत. इथं छत्तीसगड, ओरिसा, बिहार या साईडनं आलेली, मध्य प्रदेशातली. तर यांच्यासाठी ही मुलं तिथे खदानीत आई वडिलांच्या आजूबाजूला खेळत असतात धोकादायक वातावरणामुळे. तर मधल्या काळामध्ये आमच्या मित्रांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे एक डे केअर सेंटर, यांना एक 6 तासाचं सेफ आणि हायजेनिक एन्व्हायरमेंट मिळावं या दृष्टीने आम्ही काही प्रयत्न सुरू केले. आणि आज मागचे 8-9 वर्ष झाले आम्ही पोरांना एक रिस्पॉन्सिबल सिटीझन, एक जागरूक आणि रिस्पॉन्सिबिलिटीनी पुढे आणणारा सिटीझन कसा तयार होईल या दृष्टीने हा आम्ही संस्था चालवतोय म्हणा, त्याला आपण डे केअर सेंटर म्हणा किंवा काय म्हणा. पण अशी परिस्थिती की तिथनं बदमाश पोरं तयार होतील, अशी सध्याची ग्राउंड रियालिटी आहे. पण त्यांच्याबरोबर 6 तास घालवून
त्यांना आपण कसं एक चांगला देशाचा नागरिक की जो देशाच्या सगळ्याच गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकेल फारचा प्रयत्न सुरू आहे आणि फार चांगले अनुभव आमचे भेटले आहेत. अजयजींनी फार सुंदर विवेचन या सगळ्या परिस्थितीचं केलेलं आहे. दोन शब्द जे त्यांनी वापरले ते ग्रामायणच्या परिभाषेत पण आहे. एक आहे शहर आणि दुसरं आहे ग्रामीण. या दोन गोष्टींना जोडण्याचा जो काही प्रयत्न आपण लोकांनी केला, ग्रामायणची सुद्धा संकल्पना शहर आणि ग्रामीण भागाला जोडून तिथे काही कौशल्याची आणि काही अर्थशास्त्रीय परिवर्तनाचे सगळे प्रयोग राबवावे अशीच ग्रामायणची कल्पना आहे. ग्रामायण जरी 2012 पासून सुरू झालं असलं तरी ही संकल्पना जुनी आहे. आणि आपल्या देशाचे जे पूर्व राष्ट्रपती होऊन गेले डॉक्टर अब्दुल कलाम, एक वैज्ञानिक व्यक्ती, आपल्या सगळ्यातला प्रमुख, आपल्या घरातला किंवा आपल्या देशातला एक प्रमुख नेता किंवा प्रमुख व्यक्ती ज्यांनी आपल्या देशावर अनेक प्रकारे चिंतन केलं, त्यांनी सुद्धा हे जे सुरू केलं की पुरा योजना वगैरे जी सुरू केली ती सुद्धा त्या प्रकारची योजना होती. आणि ग्रामीण आणि शहरी भागाचं संतुलन आणि पर्यावरणाचं रक्षण या गोष्टींचं आहे. पण आपल्या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट लक्षात आली की शहरामध्ये एका विद्यार्थ्याला 10 शिक्षक आहे. तर आपण ज्या एरियामध्ये काम करता किंवा सर्व मंडळी जी यासारख्या रिमोट एरियामध्ये काम करतात तिथे एक व्यक्तीला 10 डिसिप्लिन शिकावे लागतात. या पद्धतीमुळे मल्टी डिसिप्लिनरी नॉलेज हा विषय, आणि या विषयाला खरं पाहता मला आम्ही जेव्हा या सगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना ग्रामायणच्या निमित्ताने किंवा त्याच्या पूर्वी माझा ग्रामविकासाशी नानाजी देशमुखांमुळे संबंध होता, या सगळ्या कामाशी करत असताना तांत्रिक अडचणी पण येतात. म्हणजे उदाहरणार्थ एक डॉक्टर गेला पण त्याला सर्जरीचा डिग्री नाही आहे आणि जर तिथे अडचण आली की आता सर्जरी करणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय जीव वाचू शकत नाही, तर अशा प्रकारच्या ज्या सध्याची जी शिक्षण व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये डिसिप्लिन आणि ऑथॉरिटी याच्याशी काही संबंध आहे आणि नेमकं देशाची परिस्थिती त्याच्या उलटी आहे की जिथे मल्टी डिसिप्लिनरी मल्टीटास्किंग तर आपण विचारात करतो पण मल्टी डिसिप्लिनरी वर्क करण्याची जी गरज असते त्या प्रकारचा माणूस आमच्या शिक्षण व्यवस्थेतून तयार नाही होत आहे. आणि म्हणून मग त्याला जिथे स्ट्रक्चर आहे, जिथे शहर आहे, जिथे संस्था आहे, जिथे इन्स्टिट्यूट आहे तिथेच हातभार लावण्याचं काम करता येतं, पण स्वतःच्या पायावर एखाद्या छोट्या जागेमध्ये जाऊन उभं राहता येत नाही. सुदैवाने या सगळ्या आपल्या प्रवासाचा फायदा नवीन शिक्षण पद्धतीचं जे चिंतन सुरू आहे त्या सगळ्या सोबत सुद्धा जर झाला तर मला असं वाटतं की या सगळ्या विषयाला अजून एक वेगळी दिशा येईल. आणि सध्याचा जो काही वातावरण आहे, परिवर्तनशील वातावरण आहे, करोनाने त्याच्यामध्ये अजून आपण ज्या दृष्टीने एकात्म दृष्टीने म्हणा किंवा अर्बन डेव्हलपमेंट पेक्षा एन्व्हायरमेंटल आणि रूरल डेव्हलपमेंटला प्रामुख्याने प्राधान्य देणारी जी मंडळी म्हणा यांना हातभार लावणारी एक परिस्थिती करोनाने निश्चितच निर्माण केलेली आहे. म्हणजे त्याच्यातल्या वाईट गोष्टीसारखी त्याच्यातली ही एक पॉझिटिव्ह बाजू आहे. आणि या दृष्टीने एकत्र वाटचाल करणं, एकत्र विचार मंथन करणं, नव्या येणाऱ्या प्रश्नांना आपण जसं म्हटलं की एक पब्लिक पार्टिसिपंट म्हणून या सगळ्या विषयाकडे बघणं, त्याच्याशी संबंधित सेमिनार असेल, वेबिनार असेल, हे असेल, कार्यशाळा असतील, अशा प्रकारच्या घेणं, हे सगळं एक अनुकूल वातावरण पुढच्या काळामध्ये मला दिसतं आहे. आणि म्हणून आम्ही ग्रामायण ही संस्था न ठेवता त्याला एक मंचासारखं स्वरूप आम्ही दिलेलं आहे. ग्रामायण कधीही स्वतःचा प्रकल्प हातात घेत नाही. हा आमचा शिक्षण प्रकल्प आहे, आमचा कृषी प्रकल्प आहे, हा आमचा ग्रामविकास प्रकल्प आहे, असा कोणताही प्रकल्प ग्रामायणनी स्वतःच्या हातात न घेता करणाऱ्यांना जोडणे असा एक प्लॅटफॉर्मच्या रूपामध्ये आहे. काही व्यवहारिक गोष्टींकरता त्याला फाउंडेशनच्या रूपामध्ये रजिस्ट्रेशन करणं भाग पडतं, तेही केलेलं आहे. पण ग्रामायण सगळ्यांसोबत काम करणं आणि या सगळ्या लोकांना
आणि तिसरा विषय म्हणजे आपण जसं सांगितलं की प्रत्येक व्यक्तीचा विकास एखाद्या स्कूल ऑफ थॉट्स मधून होत असतो, पण ग्रामायणला असं वाटतं की आउट ऑफ बॉक्स आणि आउट ऑफ स्कूल जाऊन सुद्धा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या केल्या पाहिजे. त्याच्याकरता अनेक कायदेशीर पण तरतुदींची पण गरज आहे. जसं मी सांगितलं की मल्टी डिसिप्लिनरी शिक्षण जी पद्धती आहे त्याच्यातून आमच्या गावाकरता आणि ग्रामीण म्हणजे जंगलाकरता माणूस तयार नाही होत आहे. तो माणूस नेमका शहराकरता किंवा पुढे जाणारा म्हणजे नागपूरचा माणूस पुण्यात जाईल, पुण्याचा मुंबईत जाईल आणि मुंबईचा अमेरिकेत जाईल. या पद्धतीचं जीवनशैली जी बनली त्या जीवनशैलीला चॅलेंज या करोनाच्या परिस्थितीत येत आहे. त्याच्यामुळे प्रबोधनाची ही नवीन वाटचाल आणि शिक्षणाच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहण्याची एक नवीन आलेली संधी हे लक्षात घेऊन सृजन आणि ग्रामायण पुढच्या काळामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी जर मनात आणल्या तर आपण सगळ्या करू शकू, एकत्र करू शकू. परिस्थितीचं भान आपल्या सगळ्यांना आहे, अनुभवाचा ठेवा पण आपल्या सगळ्यांच्या जवळ आहे आणि आपलाही परिचय काही नवीन नाही. 2-3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी एक दोनदा आपण भेटलेलो आहोत, पण मधल्या काळात आणि व्यस्ततेमुळे कदाचित आपली भेट नसेल झाली. पण नागपूरच्या सामाजिक जीवनामध्ये ग्रामायण प्रदर्शनाने जे एकदम थोडं स्थान मिळवलं आणि ते स्थान संस्था रूपात न राहता मंच रूपामध्ये जे क्रिएट झालं, या गोष्टीचा लाभ आपण सर्व मंडळींनी घ्यावा. आपला जो परस्पर सहयोगाचा जो पूल आहे तो वाढत राहावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या कन्सेप्ट प्रमाणे, ग्रामायणच्या कन्सेप्ट प्रमाणे पती पत्नीने एक काम केलं पाहिजे आणि आपण तसे करता आहात. त्याच्यामुळे पती पत्नी मिळून ग्रामीण विकासाचं काम करणं आणि बायकोला बँकेत बसवून आपण ग्रामीण भागामध्ये काम करणं, या दोन गोष्टीतला जो फरक आहे तो फरक आपण लक्षात घेऊ शकतो आणि त्या वाटचालीचा एक वेगळा परिणाम आपल्या सगळ्या समाज जीवनावर नक्कीच राहील. आणि म्हणून आपण ज्या पद्धतीने माहिती आणि वाटचालीची सगळी आमच्या ग्रामायणच्या कार्यकर्त्यांना जी करून दिली त्याच्याबद्दल मी आपले आभार पण मानतो. काही प्रमाणामध्ये नुसता आभार व्यक्त करून थांबत नाही. आपण आपल्या ऋणामध्ये राहायला अडचण नाही आणि ऋणानुबंध करायला अडचण नाही. आपली वाटचाल पुढे चांगल्या दिशेने करूया. आणि असं म्हणून मी आजच्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आभार प्रदर्शनाचं काम मला नेमका आमच्या तो जो प्रशांत आहे त्याचा हे आला फोन की नाही, मी तुम्हाला लिंक मध्ये घेतो आहे. अदरवाईज मी थोडस फेसबुक मधूनच पाहण्याच्या मूड मध्ये आज होतो, पण त्यांनी योजना करून मला पुन्हा आतमध्ये घेतलं आणि सांगितलं नाही अजयजींना तुम्हीच हे केलं पाहिजे, दायित्व बिघडलं. कारण थोडस आमच्या विशाखाताई जे त्यांची लिंक लागून नाही राहिली, हा एक टेक्निकल अडचणी त्याच्यामध्ये आहे. विशाखाताईंनी खूप सुंदर परिचय आपल्या सगळ्या कामाचा करून दिला. आपणही आपली वाटचाल जी सांगितली ती अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितली आणि या सगळ्या वाटचालीतून पुढे जात आपल्याला जी मूळ वाट पकडायची आहे त्या दिशेने आपण अधिक गतीने जाऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून आपले आभार मानून हा कार्यक्रम ग्रामायणच्या वतीने संपतो आहे असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. ग्रामायण प्रतिष्ठानने आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आम्ही दोघेही तुमचे ऋणी आहोत. धन्यवाद. आणि सगळ्यांनाच मी आमंत्रण देतो, तुम्ही जसं जमेल तसं आमच्याकडे इथे जरूर. कारण प्रकल्प दर्शन ही ग्रामायणची एक संकल्पना आहे. जसं प्रदर्शन एक संकल्पना आहे तसं प्रकल्प दर्शन आहे आणि आम्ही प्रामुख्याने स्वतःचा प्रकल्प न घेत असल्यामुळे लोकांना अशा प्रकल्पांशी जोडण्याचंच काम आम्ही प्रामुख्याने करतो. मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो, तुम्ही इकडे या, कधी या, निसंकोच या, आरामात या, वेळ काढून या, आपण छान गप्पा मारूया. धन्यवाद अजयजी. अजयजी हा ते फेसबुक बंद केलं का? स्क्रीन वरती एक बघा, एक 2 मिनिटात जर सांगू शकाल तर हे खवासे यांनी विचारलेलं आहे. मागापासून तो प्रश्न होता, एक थोडक्यात तुम्ही त्यांना उत्तर देऊन द्याल. अगदी विजय खवासे विजय हॅलो, हा आमचा कार्यकर्ता, आमच्या बरोबर त्यांनी 5-10 वर्ष काम केलंय आणि आता तो नाशिकला आश्रमशाळेमध्ये आहे. आणि विजयनी
अगदी सुरुवातीच्या काळात जे मानसिक आरोग्याचं काम आम्ही सुरू केलं त्या वेळी विजयनी ते सगळं काम झरीजामणीच्या गावागावांमध्ये ते काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला ती कळकळ आणि ते काय अडचणी आलेले आहेत ते काम सुरू करताना आणि लोकांना हे पटवून देणं की याच्या मानसिक आजारावर पण उपचार होऊ शकतात. त्यांचं आपण काही डॉक्टर्सना भेटलो आणि त्याच्यावर काही औषध उपचार केले तर ती व्यक्ती बरं होऊ शकते हे पटवून देण्यामध्ये खूप एनर्जी आणि खूप वेळ आमचा तेव्हा गेलेला आहे. आणि त्याच्यात सगळ्यात एक भक्कम पायावा मी म्हणेन हा विजय आमच्या सोबत होता. त्याच्यामुळे थँक्यू विजय. आणि असं होतं की लोक मांत्रिकाकडे घेऊन जायचे आणि कारण लोकांना माहिती पण नव्हतं की हा आजार आहे आणि याच्यावर उपचार होऊ शकतात. त्याच्यामुळे हे फक्त त्या कुटुंबाला समजावून न देणं, त्या कुटुंब ज्यांच्याकडे मानसिक रुग्ण आहेत त्यांना समजावणं, मग शेजाऱ्यांना समजावून देणं आणि त्या गावात म्हणजे अगदी सरपंचापासून तर अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवका सगळे तिथे असणारे सगळे थोडे नॉलेजेबल लोक जे होते त्यांना देखील हे सगळं समजावून पटवून द्यावं लागायचं. आणि मग आम्ही हे काम सुरू केलं. आणि तेव्हा डॉक्टर नारोळकर डॉक्टर ठाण्याहून यायचे, त्यांची पण आम्हाला खूप मदत झाली. आणि ते दिवसभर या सगळ्या पेशंट्सना वेळ द्यायचे, त्या घरच्यांना वेळ द्यायचे, त्यांचं काउन्सिलिंग करायचे. आणि त्यातनं जे आत्मविश्वास त्या फॅमिलीजचा वाटला की अरे हो हा काही असा मांत्रिक तांत्रिककडे जाऊन खूप पैसे खर्च करण्याचा आजार नाहीये, तर याच्यात आपण उपचार केले तर तो व्यक्ती बरा होतो आणि तो कामाला लागतो. म्हणजे त्याच्या ती व्यक्ती पण मग अर्थोपजनाला त्या कुटुंबाला मदत करू शकतो. हे मागच्या 10-15 वर्षात अनेक कुटुंबांना याच्यातनं म्हणजे शिकायला मिळालं आणि प्रेरणा पण मिळाली. प्रत्येकाला मन आहे, मनाला आजार होतात, मनाचे आजार बरे होतात, माणूस नॉर्मल होतो आणि तो त्याच्या परिवाराच्या अर्थव्यवस्थेला कॉन्ट्रीब्युट देखील करतो. ही अनुभूती या सगळ्या कार्यक्रमामध्ये झरीजामणीकर आम्हाला झाली आहे आणि याची सुरुवात विजयने केली. याच्याबद्दल आम्ही फार फार आभारी आहोत विजयचे. विजयसारखाच विवेक वाघमारे आमच्या बरोबर होते, देवेंद्र होता, गणेश आत्राम होता, नंतर निशिकांत श्रीरामे तत्पूर्वी सुरुवात केली ती आमच्या आनंद कुलकर्णींनी, ज्याला गाडी म्हणजे त्याला सायकल देखील चालवता येत नव्हती, त्यांनी पायी फिरून सगळं गाव गाव पिंजून काढले असून तर असे इतके महत्वाचे आमचे खंबीर अमित कुलकर्णींनी खूप सुंदर काम केलं या सगळ्या याच्यामध्ये. या मंडळी इतकी छान कामं केली आहेत. सृजन हे वृक्ष आहे आणि त्याच्या ह्या इतक्या फांद्या आहेत. प्रत्येक जण खूप सुंदर कामं केली आहेत आणि सगळ्यांनी इतके छान कॉन्ट्रीब्यूट केले. आताही आम्ही बापाकडनं काम करतोय, तिथे अविनाश कोईनकर, रमेश पुंगाडी, चिन्हा महाका यांच्या सकट जी ती पूर्ण टीम आहे, लालसू सकट सगळेजण ते हे फार छान कामं करतायत आणि त्याच्यामुळे सृजन काही कामं करू शकतात. आणि नॉलेज बेस्ड इंटरव्हेन्शननी काय बदल होऊ शकतो याची आम्हाला फार छान अनुभूती मिळाली आहे आणि आमचे हे सगळे कार्यकर्त्यांमुळे आम्ही हे काम करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. हे बंद